नमस्कार मित्रांनो, आपण आता बेसिक मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथमची डेफिनेशन सगळ्यात पहिले तर लॉगॅरिथम किती मार्काला येतो ते सांगतो. मिनिमम 2 मार्क आणि मॅक्सिमम 4 मार्क. दोन्हीही भाषेतून मी शिकवणार आहे. हिंदी आणि मराठी. आलं लक्षात? तर इकडे बघा, हे टोटल 6 मार्क का चैप्टर है. 6 मार्क. कम से कम 2 मार्क के लिए आता है, ज्यादा से ज्यादा 4 मार्क के लिए. कमीत कमी 2 मार्क, ज्यादा से ज्यादा 6 मार्क. कम से कम 2 मार्क और ज्यादा से ज्यादा 6 मार्क. अभी तक रेगुलर के एग्जाम में ये 2 मार्क के ऊपर आए वाला नहीं. हाँ, और बैकलॉग के एग्जाम में कभी कभी 6 मार्क को आए वाला. समझ में आया. हाँ, टोटल 6 मार्काला येतो चॅप्टर. कधी कधी तो बॅकलॉगच्या एक्झाम मध्ये 2 मार्काला आलेला आहे, रेग्युलरच्या एक्झाम मध्ये 2 मार्काला आलेला आहे, बॅकलॉगच्या एक्झाम मध्ये टोटल 6 मार्काला आलेला आहे. आता बघा मित्रांनो, डेफिनेशन y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असलं, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असलं, तर x इज इक्वल टू एल ओ जी, याला काय म्हणायचं, एल ओ जी लॉग, एल ओ जी लॉग टू द बेस ए वाय. लक्षात. याला कसं वाचायचं, इकडे बघा, x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस ए. x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस ए. x इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस ए. कसं वाचायचं याला, x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस ए. देखो, अगर फंक्शन आपलं गिवन ऐसा रहा, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स, देन x इज इक्वल टू एल ओ जी लॉग y टू द बेस ए. इसको ऐसा पढ़ते हैं, हाँ, लॉग, लॉग ऑफ y टू द बेस ए. कैसा पढ़ते हैं इसको, लॉग ऑफ y, लॉग ऑफ y टू द बेस ए, लॉग ऑफ y टू द बेस ए. कैसा पढ़ते हैं इसको, लॉग ऑफ y टू द बेस ए. अभी देखो, हाँ, इसको बोलते हैं एक्सपोनेंट फॉर्म. इसको क्या बोलते हैं, एक्सपोनेंट फॉर्म. याला काय म्हणतो मित्रांनो आपण, एक्सपोनेंट फॉर्म. आणि ह्याला काय म्हणतो, लॉगरिथमिक फॉर्म. याला काय म्हणतो, लॉगरिथमिक फॉर्म. याला काय म्हणतो आपण, एक्सपोनेंट फॉर्म. आणि याला काय म्हणतो, लॉगरिथमिक फॉर्म. आपल्याला प्रश्न असे विचारते, एक्सपोनेंट फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्म करा, लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेंट फॉर्म करा. अपने को ऐसे क्वेश्चन आते हैं, एक्सपोनेंट फॉर्म को लॉगरिथमिक करो, लॉगरिथमिक का एक्सपोनेंट करो. एक एग्जांपल देता मैं, जैसा कि यहाँ पे डेफिनेशन है, y इक्वल टू ए रेस टू एक्स, x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाय. हा, जसं की इथं डेफिनेशन आहे, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स, हा, x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाय. तर तसं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, ते नीट लक्ष द्या. आता बघा, एक्झाम्पल मध्ये, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल 8 इज इक्वल टू 2 क्यूब. तुम्हाला माहिती है मित्रांनो, 8चा मतलब 2चा क्यूब क्या असतो 8. हाँ, 2 का क्यूब क्या रहता है 8. 2 का क्यूब क्या रहता है 8. हाँ, ये हो गया एक्सपोनेंट फॉर्म. हा कोणचा फॉर्म झाला, एक्सपोनेंट फॉर्म. आता जर याला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, तर ह्याच्याकडे बघत बघत करायचं. कुणाकडे बघायचं, ह्याच्याकडे. हे बघा, हा चॅप्टर मुळात सोपा आहे आणि बेसिक क्लिअर करण्यासाठी दिलेला आहे. हा, पुढे चालून जे डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन हे चॅप्टर आहेत, त्याच्यात याचा वापर पडणार. लक्षात. त्याच्यामुळे हा चॅप्टर दिलेला आहे, एकदम बेसिक क्लिअर करण्यासाठी दिलेला. बेसिक रूल्स आहेत लॉगरिथमचे, ते आपल्याला पाठ पाहिजे. लक्षात. ये चैप्टर अपने को सिर्फ बेसिक जो कि डिफरेंशिएशन में लगने वाला है और इंटीग्रेशन में लगने वाला है, उसके लिए दे वाला है. अभी देखो, 8 इज इक्वल टू 2 क्यूब दे वाला है. ये कौन सा फॉर्म है, एक्सपोनेंट फॉर्म. ये कौन सा फॉर्म है, एक्सपोनेंट फॉर्म. हा कौन सा फॉर्म है, एक्सपोनेंट फॉर्म. इसको लॉगरिथमिक फॉर्म में कैसा करते, देखो, जैसा कि यहाँ पे जो x है वो नीचे आ गया, ये x क्या है, जैसा कि यहाँ पे नीचे है, वैसा ही क्या करने का, 3 को नीचे लिखने. सिर्फ ऑब्जर्वेशन बेस्ड चैप्टर है, इजी आहे. 3 को क्या करने का, इसके जैसा नीचे लिखा. 3 ला काय करायचं, याच्यासारखं खाली लिहायचं. मग एल ओ जी लॉग लिहायचं. काय लिहायचं, एल ओ जी लॉग. देखो, ये जो है इसको बेस बोलते हैं अपन. तो ये देखो कहाँ पे ऐसा, लॉग के थोड़े नीचे. तो इसको कैसे लिखना, ये 2 बोलता अपना बेस, ऐसा लॉग के थोड़े नीचे. हाँ, बाद में
जो y है इधर आहे तर y म्हणजे आपलं काय इथं 8 समजलं का हा 8 इज इक्वल टू 2 क्यूब तो 3 इज इक्वल टू लॉग ऑफ बेस टू 8 समझ में आया एक एग्जांपल से कहां पे समझेगा तो और एग्जांपल लो 27 27 क्या रहता है 3 का क्यूब 27 काय असतं मित्रांनो 3 चा क्यूब 3 चा क्यूब किती असतो 27 3 चा क्यूब किती असतो 27 पुन्हा डेफिनेशन रट्टा मारून टाकायची रट्टा मारायची म्हणजे काही नाही हे पाठ करायचं आणि याच्याकडे बघून सोडवायचं इकडे बघा ऐसे 10-12 प्रॉब्लम केले कि लक्षात येऊ देता ऐसे 10-12 प्रॉब्लम किए तो ध्यान में आ जाता यहाँ पे देखो y इज इक्वल टू एन एस टू एक्स है x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई ये एक्स को नीचे लिया एलओजी लॉग लिखा ए लिखा वाई इथं काय करायचं 3 लेच एलओजी लॉग लेच एलओजी लॉग लेच एलओजी लॉग लेच हा बेस 3 लेच हा बेस 3 लेच आणि हे जे 27 हे तुमचं वाय जे लॉग ऑफ 27 बेस 3 इज इक्वल टू किती येतं 3 लॉग ऑफ 27 बेस 3 इज इक्वल टू किती येतं 3 समझ में आया कि सबको अभी यहाँ पे देखो और एक एग्जांपल अजून एक एग्जांपल बघा आता एग्जांपल बघा यू नो काय माहिती तुम्हाला 5 चा क्यूब 125 असतो 5 का क्यूब कितना रहता है 125 अभी इसका लॉगरिथमिक फॉर्म करने का है तो आराम से जब जब तक अपने को एक बार याद नहीं हो जाता तब तक जोपर्यंत आपल्याला पाठ होत नाही तोपर्यंत काय करायचं हा इथं याच्याकडे बघत बघत करायचं 3 इज इक्वल टू LOG लॉग ये बेस में जाएगा 5 और ये 120 अगेन अनदर एग्जांपल इकडे बघा अजून एखादं एक्झाम्पल सांगतो हा 9 इज इक्वल टू 3 चा वर्ग असतो 3 चा वर्ग किती असतो मित्रांनो 9 3 का स्क्वेअर किती रहता है 9 आता मी काय सांगतो तुम्हाला तुम्ही असं लिहिण्याच्या ऐवजी जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत असंच लिहा जब तक आदत नहीं होती ये इसको ऐसा करने की ऐसा ही लिखो असंच लिहा म्हणजे तुम्हाला एक सवय लागते की ह्याचं असं लॉग मध्ये पटकन करतात हे ऐसा तुम्ही किया तो थोडा चेंज होता म्हणून लिहिताना कसं लिहायचं असंच लिहायचं बुक में ऐसा दिया 3 स्क्वेअर इक्वल टू 9 तुम्ही काय लिहायचं 9 इक्वल टू 3 स्क्वेअर एकच है ना हाँ 3 9 इक्वल टू 3 स्क्वेअर लिखने का तो फिर यहाँ पे देखो यहाँ पे फॉर एग्जाम्पल अभी इसका लॉगरिथमिक फॉर्म कैसा करेंगे 2 को जैसा कि वैसा लिहायला वेळ देणार ना नीट लक्ष द्या 2 को जैसा कि वैसा LOG लॉग LOG लॉग ये बेस 3 नाही समजलं नंतर अनदर एग्जाम्पल 5 और एक एग्जाम्पल लेंगे 5 स्क्वायर इक्वल टू 25 अभी देखो जो मैंने क्या बोला था कि जब तक अपने को समझता नहीं कि अपन जो फॉर्म में लिख रहे वही फॉर्म में लिख रहे 25 इक्वल टू 5 का स्क्वेअर हा याला काय लिहिन मी 25 इक्वल टू 5 चा वर्ग तर पुन्हा एकदा 2 इज इक्वल टू LOG लॉग ये जो 5 है वो जाएगा बेस में और ये 20 25 इज इक्वल टू 5चा वर्ग हे 2 इकडे लिहायचं LOG लॉग लिहायचं बेस 5 25 असे खूप सारे प्रॉब्लेम करून पाहिजे प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट अगर प्रैक्टिस करी तो लॉगरिथम बहुत इजी हाँ और एक एग्जांपल है 6 अगर इसमें 6 स्क्वायर इक्वल टू 36 6 स्क्वायर इक्वल टू 36 बोले तो अपन ऐसा लिखेंगे उसको 36 इज इक्वल टू 6 स्क्वायर आपल्या मनाला पहिले शांत करायसाठी एकच पॅटर्न फॉलो करायचं आलं आपल्या मनाला असं पण नाही जमत तर असंच करायचं आलं सबसे ज्यादा धीर अपने मन को देने का तब मैथ्स इजी जाता है तो यहाँ पे देखो 2 2 को नीचे लूंगा LOG लॉग लिखूंगा बाद में ये 6 बेस में और ये 36 अंडरस्टैंड समझ अगर समझ में ये क्या करा अपन ने एक्सपोनेंट फॉर्म का लॉगरिथमिक फॉर्म में कन्वर्ट हाँ यही तो अपनी डेफिनेशन है आता हे लिहून घ्या तुम्ही सगळेजण
बघा मित्रांनो, असे काही प्रॉब्लेम ट्राय करू शकता तुम्ही घरी. त्यातलं एक एक्झाम्पल मी घेतो. 6 raised to 0 इज इक्वल टू 1. म्हणजेच 1 इक्वल टू 6 raised to 0. 1 इज इक्वल टू 6 raised to 0. मग काय करायचं? आपण जसं केलं इकडे बघा, डेफिनेशन नुसार हा काय आपली डेफिनेशन, y इज इक्वल टू a raised to x. y इज इक्वल टू a raised to x. x इज इक्वल टू log ऑफ बेस a y. तर मग डेफिनेशन नुसारच करायचं. इकडे बघा, इथं आपण y इज इक्वल टू डेफिनेशन बाजूला लिहून ठेवू वाटलं असतं. y इज इक्वल टू a raised to x. x इज इक्वल टू log ऑफ बेस a y. डेफिनेशन बाजू में लिख के लेंगे. तो यहाँ पे देखो, हाँ 0 0 LOG log, हाँ LOG log, ये 6 बोले तो a और ये 1. अंडरस्टैंड? हाँ, ऐसे बाकी के प्रॉब्लेम तुम करके घर पे से कर सकते. हा घरी करू शकता तुम्ही प्रॅक्टिस म्हणून. आता त्याच्यात मी अवघड अवघड प्रॉब्लेम घेतो. हे होमवर्क तुम्ही करायचं. लक्षात. आता बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम. तुम्ही देखो, 10 raised to power minus 3 1/1000. 10 raised to power minus 3 1/1000. आता बघा मित्रांनो काय करायचं. हा आपल्याला माहिती आहे डेफिनेशन वापस वापस लिहायची. y इज इक्वल टू a raised to x असेल तर x इज इक्वल टू काय होतं, log ऑफ बेस a y. हा तर मग वाटलंच त्याला असं लिहून टाकू आपल्याला समजायसाठी. 1/1000 10 raised to power minus 3 ऐसा लिखेंगे इसको अल्टरनेट, क्योंकि उसके जैसा अपने को दिखना है इसलिए. -3 इकडे लिहायचं. -3 LOG log हा बेस और ये 1/1000 जैसे को ऐसे. लक्षात? ध्यान में समझ में आया? देखो क्या करने का, -3 को इधर लेने का, LOG log लिखने का, 1/1000 जैसा की वैसा. आलं का? समजलं? याला इकडे घ्यायचं. आलं? याला कसं रीड करते, -3 इज इक्वल टू log ऑफ 1/1000 टू द बेस 10. टू द बेस 10. देन अगला प्रॉब्लम. अगला प्रॉब्लम देखो, 4 raised to power minus 1/2. 4 raised to power minus 1/2 is equal to 1/2. 4 raised to power minus 1/2 is equal to 1/2. अभी यहाँ पे देखो, हाँ याला आपल्याला समजायसाठी असं लिहू वापस, ऐसा लिखेंगे वापस 4 raised to power minus 1/2. अभी देखो -1/2 LOG log of -1/2 is equal to log of base 4 1. log ऑफ बेस 4 1. समझ में आया? एक अरेंजमेंट है बस, ज्यादा कन्फ्युज होने का काम नाही. हा नंतर पुढचा प्रॉब्लेम पूर्ण झाल्यास लिहायचं बरं माझं. ऐसे बहुत सारे छुड़ा सकते हो. 4 raised to power 1/2 is equal to 2. असं पण करू शकता. हा ये एक ले लेता मैं. और 3 raised to power 1/2 is equal to, सॉरी, 9 raised to power 1/2 is equal to 3. ऐसा भी कर सकते. आता याला बघा कसं करायचं. 2 याला आपण वापस आपल्याला समजायसाठी अशा पॅटर्न मध्ये लिहू. ऐसे पैटर्न में लिखेंगे. हाँ तो वहां पे देखने का 1/2 को नीचे लेने का, LOG log 1/2 ला खाली घ्यायचं, इकडं LOG log लिहायचं, हे बेसला लिहायचं 4. समजलं? देन यहाँ पे अगेन इसको आपल्याला समजायसाठी असं लिहू. लेट 1/2 LOG log to the base 3. LOG log, sorry, LOG 1/2 is equal to LOG log to the base 9. समजलं? समजलं सगळ्यांना? असंच तुम्ही करू शकता. 25 5 raised to power 1/2 हा तुम्ही इथं सोडवायचा. और 27
3 रेस टू पॉवर 1 बाय सॉरी 5 इज इक्वल टू 25 रेस टू पॉवर 1 बाय 2 आणि 3 इज इक्वल टू 27 रेस टू पॉवर 1 बाय 3. हे प्रॉब्लेम इथंच करायचे. हा सॉल्व फास्ट. बघा मित्रांनो, आता पुढचं पाहू आपण कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. अगेन डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असत. एक्स इज इक्वल टू काय असतं? लॉग ऑफ बेस ए वाय. हे रट मारून टाकायचं. y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असत. एक्स इज इक्वल टू काय असतं? लॉग ऑफ वाय बेस ए. लॉग ऑफ वाई टू द बेस ए असं वाचू शकता. लॉग ऑफ वाई टू द बेस ए. देखो अगर y इक्वल टू ए रेस टू एक्स रहा तो इसको कैसा पढ़ते? x इज इक्वल टू लॉग ऑफ वाई टू द बेस ए. अभी देखो यहाँ पे मेरे को क्या करने का है? लॉगरिथमिक फॉर्म का एक्सपोनेंट फॉर्म करने का है. अभी तक मैंने ऐसा से ऐसा किया, अब ऐसा करने का. आतापर्यंत मी असं केलं तर आता असं करायचं. आता नीट लक्ष द्या. देखो लॉग ऑफ बेस 8 इज इक्वल टू 1 है. लॉग ऑफ बेस 8 इज इक्वल टू 1 है. देखो अपने कन्वीनियंट के लिए अपन ऐसा लिखेंगे इसको. 1 इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 8. इसके पास देखते देखते करने का. हाँ ये क्या बोल रहे हो? देखो हाँ ये जो 8 है ये इधर लिख लो. हा जो 8 आहे जसं y इकडे लिहिलेलं आहे तसं हे 8 इकडे लिहायचं. जैसा ये y इधर लिखने वाला है वैसा ये 8 इधर लिखने का. आगे समझ में? लॉग को गायब करने का. लॉगला काय करायचं? गायब करून टाकायचं. लॉगला काय करायचं? गायब करून टाकायचं. लॉगच्या जे खालचं असतं लॉग के जो नीचे का रहता वो इधर लिखने बेस. लक्षात? लॉग म्हणजे ते बेसला इथं समोर लिहायचं आणि जे हे एक्स आहे ये बेसच्या पावर मध्ये फेकायचं. ये जो एक्स है उसको बेस के पावर में फेंक देने का. ये सिर्फ प्रैक्टिस करने के बाद अपने आप जमता. और ये तुम्हारे को कन्फर्म भी होता है. 8 की पावर 1 8 ही रहता ना. 8 ची पावर 1 8 रहती ना. म्हणजे हे बरोबर आपल्याला उत्तर कळता येतं. अरे जैसे कि अभी यहाँ पे देखो वापस मैं इसको ऐसा लिखता 3 लॉग ऑफ बेस 7 343 343. पुन्हा शांततेत त्याच्याकडे पाहायचं. इसके पास देखने का. 343 को अकेला कर देने. 343 इकडे लिहून टाकायचं याच्यासारखं. लॉग गायब करायचं. बेस वरी लिहायचं आणि याला डोक्याच्या वर टाकायचं. 7चा क्यूब किती असतो? 343. और एखादा एग्जाम्पल लॉग ऑफ. अभी देखो लॉग ऑफ बेस 5 5 1 रहता. लॉग ऑफ बेस 5 लॉग ऑफ 5 टू द बेस 5 किती असतं? 1. तो अभी कैसा लिखने का इसको? वापस त्याच्याकडे बघायचं. 1 इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 5 5. मग काय करायचं? नीट लक्ष द्या. ये 5 इकडे लिखणे, ये 5 इधर लिखणे का. 5 इकडे लिहायचा आणि हा बेस इथं लिहायचा आणि त्याच्या डोक्यावर 1. हे 1 इसके दिमाग. समजलं का? कळालं का नाही? जास्त डोकं नाही लावत. सिंपल आहे. लक्षात? कळालं सगळ्यांना? आता बघा लॉग ऑफ लॉग ऑफ बेस 5 25. लॉग ऑफ बेस 5 25. लॉग ऑफ बेस 5 25 इज इक्वल टू 2. लॉग ऑफ बेस 5 25 इज इक्वल टू 2. अभी देखो 2 ला इकडे लिहायचं. आपण आपल्या समाधानासाठी असं लिहू 25. 25 इकडे लिहा. 5 बेस 5 इथं लिहायचं. 5चा वर्ग. 5चा वर्ग 25. समज में आहे का? 5चा वर्ग 25. लक्षात मित्रांनो बघा नंतर नंबर 3 आपला पुढचा हे तिसरा हा चौथा प्रॉब्लेम. लक्षात पहिले एवढे लिहून घ्या फास्ट.